काय म्हणतो रे भामट्या, काय चल रेसिपी घेणार तुझ्यासाठी. अरे आज संडे आहे ना, मागची थोडी बिघडली ती, पण ही एकदम ओके झाली. बरं चल शिकवत तुला. चल रे भामट्या, तर आज बनवू आपण खीर. चल तुला शिकवतो खीर कशी बनवायची. चल घे, सगळ्यात आधी कढाईमध्ये ना तूप टाकून घ्यायचं. भरपूर असं तूप टाकायचं. त्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे, जसे काजू, बदाम, चारोळी. त्याला चांगलं लाल होईस्तोवर भाजू द्यायचं. व्यवस्थित त्याचं भाजणं झालं की त्यामध्ये खोबरं मिक्सरमधून काढलेलं पण छान असं लालसर भाजू द्यायचं. व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याला. खोबरं बारीक काढायचं, नाही तर दातात अडकतं बघ खोबरं. त्यानंतर त्यात त्या मार्केटमधून शेवया आणल्या असत्या, त्या बारीक तुकडे करून तुपामध्ये छान लाल भाजून घ्यायच्या. त्या पण जास्त पण लाल नाही भाजायच्या, पण थोड्या हलक्या तुपामध्ये व्यवस्थित भाजू द्यायच्या त्याला. त्यानंतर त्यात आपल्याला दूध घालायचं आहे. दूध मी आधी गरम करून ठेवलेलं होतं. दूध घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. मी जवळजवळ 1 लिटर दूध घेतलेलं आहे. बघा किती छान वाफ आली त्यावर, आणि कलर पण एकदम मस्त दिसेल त्याचा. त्याला व्यवस्थित असं टाकून द्यायचं सगळं दूध. त्यानंतर त्यात वेलची टाकायची. आमच्याकडे त्याला इलायची म्हणते. बारीक कुटून घेतलेली इलायची, आणि सेंट खूप छान येतो. तुपाचा आणि इलायचीचा सेंट खूप छान. त्यानंतर त्यात साखर टाकून घ्यायची. तुमच्या हिशोबाने साखर टाका. मी 1 वाटी साखर टाकलेली आहे. त्यानंतर जे आपण ते ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते सगळे आता टाकून द्यायचे, आणि याला उकळी यायला ठेवून द्यायचं. त्याला थोडं मिक्स करायचं. याला मध्ये मध्ये ना थोडं हलवत राहायचं, ते खाली लागतं. व्यवस्थित असं बॉईल त्याला येऊ द्यायचं दुधाला. सगळी मजा त्यातच आहे. त्या शेवया सगळं दूध आटून घेत्या, आणि मग त्याला घट्टपणा येतो. त्याचा कलर पण हळूहळू चेंज होतो बघा. आणि ते बेदाणे ते सगळं वस्तू ते दूध थोडं थोडं शोषून घेतात. 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या त्याला. छान असं बॉईल झालं की नंतर त्याला काढून घ्यायचं. झाली रेसिपी तयार. काय रे मग, आवडली ना रेसिपी? खूप छान झाली रे रेसिपी. मला एक सांग, तुमच्याकडे पाऊस पडला का? कमेंटमध्ये सांग बरं. आमच्याकडे तर अजून आलं नाही. पावसासाठी एक रेसिपी आणलेली आपण. पुढच्या हप्त्यात जर पाऊस पडला तर ती रेसिपी बनवून नक्की ट्राय करा. चल मग पुढच्या व्हिडिओसाठी भेटू.